तर बघा वाजले किती आहे, वाजले 12:30. आम्ही याला बोलतोय सकाळी स्कूलला जायचंय तर तू उठ. त्याचे पप्पा बोलतात कॉट आवरायचं आहे. ते याचे नाटकं कसे चालले तिकडे बघाय बघ. उठणार आहे आ इचकाला का आलं तुला रात्री 12:30 वाजता? उठ लवकर. एक तर थकून बघून आलोय, तो फ्लॅट बघून आलो आम्ही. एवढं थकलो. डिंपल ताईन ते गेले घरी. त्यांना बोललो आम्ही थांबा म्हणून, नाही थांबले. बोले सकाळी 10च्या जॉब म्हणजे 10 वाजता त्यांना जॉबचा टायमिंग होता. मध्ये गेले तर आता लागते झोप आणि थकलोय जाम. त्याच्यामध्ये जे नाटके बघा. उठतोस का? उठतो का नाही? तुम्हाला कसं दाखवू? त्याला दाखव. तो सांग तन्मय त्याची टीचर आहे ना, टीचर. हा टीचर. टीचर काय हे असं नाटक आहेत ते जास्त. हात चेपल त्याचा. असं करून त्याला उठवावं लागतं की बाबा उठ. आज स्वतः पण दमलाय. स्वतः तर दमलाय ना, आम्हाला आराम करून देत नाहीये. तेव्हा आता तन्मयचं नाव घेऊ. आज नको घेऊ उघडं. अरे तुम्ही मध्ये मध्ये कशाला येताय मग? उघडं नको घेऊ तर कपडे घाला ना. काय विचारतात? आज संडे, क्लासला सुट्टी होती ना. अरे तसं नका झटकू. त्या याच्याने झटका रुमालाने. नाही पडत ते तसं. मुंग्या लागून असतात त्याला. कॉटला प्रत्येक जण येतो, कॉट वरती बसतो. प्रत्येक जण येतो कॉट वरती बसतो. अरे तोंडावर मंद बदक. पड रे आडा पड आते मुगा. काम काय सांगितलं आणि काय काम केलं तुम्ही? काय काम केलं? काय सांगितलेलं? काय सांगितलं? काय सांगितलेलं आठवा? मला नाही आठवत. नाही आठवत. मी यांना काय बोलली केला. मला बोलले की काय खायचं तुला? मी बोलली काय खायचं, लस्सी घेऊन या बोलली. आता थोडंसं गरम व्हायला लागलं तर. बोलतात ठीक आहे घेऊन येतो. पण लस्सी आपण पार्सल आणतो तर लस्सी कशी आणतो? ग्लासामध्ये पॅकिंग आणतो ना लस्सी, प्लास्टिकच्या ग्लासामध्ये. माझ्या नवऱ्याने लस्सी बघा कशी आणली. हे बघा कागदामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत असते ना ते, आपण दूध कसं 10-5 रुपयाचं घेतो तसं बांधून आणलेले लस्सी. विचार करा मग आता ती लस्सी मग कसं खाऊ मी? कशी हे करू? अशी लस्सी आणत राहते का? अशी आणत राहते का? म्हणून मी खात नाही तुम्ही कोणत्या गोष्टी आणलेल्या. माझ्या मनासारख्या कधी आणतच नाही. बी प्रोफेशनल असं राहायला शिका. काय बोलता मला? काय बोलता मला? काय बोलता मला? पाहिजे का तसं? काय पाहिजे का तुला बोलू? अरे पण साधं आणि सोपं. मी बोलली की मला लस्सी घेऊन या तर ग्लासामध्ये आणायची. अरे तो पण ग्लासच आहे ना. अरे प्लास्टिकच्या थैलीत प्लास्टिकने कॅन्सर होतो. आणि मग आता तुम्ही अरे मग तुम्ही आता परत तात्यांची तुम्ही ज्या प्लास्टिकच्या थैलीत आणली त्याच्याने नाही काय होत का? ते लगेच फेकल्यावर जातं. आणि हे ग्लास मी काय चाटून पुसून चाकून बिकून खाते का? खाल्लं बिल्लं मग. हा खाल्लं बिल्लं मग बाजू. औषध चाललंय बघितलं. म्हणजे प्लास्टिकच्या ग्लासाने कॅन्सर होतो आणि प्लास्टिकच्या ज्या थैलीत आणलेल्या त्याच्याने काहीच नाही होत. बघितलं माझ्या हजबंडाचं दिमाग बघितलं. हजबंडाचं दिमाग झालं. कशा हसता? परत एकदा हसून दाखवा ना. हमरे झाला औषध मारणार मी आता. औषध म्हणजे
कसं लागतं ना औषध? नारळ पाणी लागतं ना? तो धुवायला टाका लगेच, नाही तर कोणी पाणी म्हणून पियन त्याच्यात लगेच. व्हायची नाही तर पत्री तिकडं पण. अरे एडमट असले तर निघून जाईल असं आहे ते. असली तर काय निघून जायचे. निघून जाईल. तेच मी बोलली. पण ते लस्सीचं काय करू? मला लस्सी जायला झाली ती. थांब मी पिऊन बघतो. नको 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 नको, लस्सी पिऊन नका बोलू. मी बघा थोडीशी घेऊ शकता तुम्ही चाखायला. येड लागले का औषध पिलं? येड लागले घ्या मग. कशाला कशाला म्हणतो औष शंकरपाड्या हा का? आणि मी जर फाट केला ना, तुमचं फाट होईल मग. असं पकडलं ना तर कोंबडीवानी फडफड करत बसशील. कळालं का? मी का तुम्ही? एवढूशे तर तुम्ही एवढूशे. कसं 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 आता बघायचंय का तुम्हाला? परत माझी जर लस्सी सांडली, लशी काय लस्सी कोंबडीवानी फडफड करत बसशील कशी? मी का तुम्ही? कोंबड्यावानी फडफड तुम्ही करशाल शंकरबाळ. मग जास्त झालं. मग कसं जास्त झालं. कसं कोंबडीवानी कसं फडफड करत? डोक्याला लागल मला. अरे गप, शांत बस. झालं इचकून? सर आता मी जातो इचकून झालं? कामावर जायचंय मला. इचकून झालं का? इचकून झालं का? अरे कामावर झालं का? कामावर जायचंय मला. इचकून झालं का? कामावर चालली तर शेंट कायला पाहिजे तुम्हाला? गरम आहे ना. आई शपथ. लेडीज परफ्यूम मारतात. माझा परफ्यूम आहे बाय वन गेट वन. मी डिमांड मधनं घेतलेला. तो सुद्धा ह्या लोकांना पुरत नाही. अक्षरशः माझा भाऊ पण तसाच आहे. हे बघा तरी फासफूस फुसफुस फासफूस चालू आहे. सगळं संपला. बघितलं तरी पण पुरत नाही. तरी पण माझं हा माझं द्या मग पैसे. अरे पळ, उठसूट पैसे द्या, पैसे द्या. माझे कालचे हॉटेलचे पैसे. कालचे तुझ्या हॉटेलचे पैसे. परवाचे तुझे? हो. हा? जेवायला बसलेलो ते पैसे. मी काय म्हणतो, तुझी जी बुद्धी आहे ती ह्या इंचामध्ये मोजू का? तुमची मोजू का? माझी तरी भरण थोडीफार तरी. कशात? तुमची तेवढी बी येणार नाही. बुद्धी कशात मोजशील तू? कशात मोजशील? किलो मध्ये. बुद्धी किलो मध्येच मोजणार ना. किती किलो भरते ती? इंचामध्ये तर ती मेंदू तर सेम सगळ्यांचा असतो ना सारखा. आणि बुद्धी किलो मध्ये. जेवढा जड मेंदू तेवढा. हा ना. हा आहे की नाही? म्हणून पोरींचा डोकं गुडघ्यात असतं. हा काय? मला ती लस्सी खायची नाही. ती लस्सी तुम्ही इज्जती दुसरी घेऊन या. नाही खायची. अरे यार ते साय बी आणलेली ती पण त्याच्यामध्ये तुम्ही खराब केली. आता तू बोलली नाही खायची. मला दुसरी घेऊन यायची. इथं वेळ नाही, मी चाललो काम. वेळ नाही ना? ठीक आहे. ठीक आहे. नाही मला नाही खायची आता. हात लावलाय तुम्ही आता. मी ती खाणार नाही अजिबात. वेळ नाही ना तुम्हाला? कामावर जायचंय रे, उशीर झाला ना. कामावर जायचं? काम. साड्यांची ऑर्डर आपल्याला येत आहेत. पण मला एक गोष्ट अशी सांगायची. तर असं म्हणत होते की कॉल रिसीव केला जाणार नाही. कारण की कॉल भरपूर एवढे फोन येत आहेत की फोनवरती रिसीव सगळ्यांचं पॉसिबल नाही होते. तर व्हॉट्सअपमध्ये जी साडी असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवा आणि प्राईस विचारा. मी तुम्हाला DM मध्ये लगेच सांगेन. तर कॉल कोणाचाही रिसीव केला जाणार नाही. कारण की भरपूर कॉल आहेत. भरपूर रिसीव कॉल त्यांचाच केला जाईल ज्यांची ऑर्डर पैसे पेमेंट आलं त्यांचाच कॉल रिसीव केला जाईल. कारण की त्यांना
आम्ही स्वतःहून फोन करू. ॲक्च्युली आमचं टीम स्वतःहून फोन करेल तुम्हाला की तुमचं पार्सल कुठे काय आलं, त्याच्यासाठी फोन येणार तुम्हाला. सो कॉल नाही रिसिव्ह होणार आहे, कारण की इतके कॉल आहेत ना, तर विचारायला नको. तर तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअपला DM करा, त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल आणि साडीची बुकिंग वगैरे होईल. तर थँक्यू आणि एवढ्या साड्या वगैरे बुकिंग करण्यासाठी. सो अजून आपण इंस्टाग्रामला अशा ज्या ट्रेंडिंग साड्या आहेत त्या अजून आणणार आहे. तर बुकिंग करत राहा साड्या. तेच कॉलचं मला सांगायचं होतं की मला एवढं कॉल म्हणजे एवढे जणांची रिसीव नाही करतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ट्रस्ट ठेवून तुम्ही साड्या वगैरे ऑर्डर करतात, ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सो असायलाच पाहिजे ट्रस्ट. आणि तुमचे मी 200-700 रुपये घेऊन काय बंगला नाही बांधणार आहे ऑब्व्हियसली. सो मला तर ते तसं काही जमत नाही, त्याच्यामुळे करत राहा ऑर्डर. थँक्यू त्याच्यासाठी. समजलं का काय काय घेतला का फोन? जावं लागेल ना कामावर. म्हणे का ना शहाणपणा करतो का तू? शहाणपणा करती, शहाणपणा करती, शहाणपणा करती, शहाणपणा करती. पाहिजे ना जास्त तुम्हाला पाहिजे का? देऊ तुम्हाला देऊ? सामान देऊ का? तुम्हाला देऊ का? देऊ देऊ का? 4:11 झाले. ही ती लस्सी मला खाऊ वाटणं झाले. मला मनासारखे गोष्टी माझा नवरा आणतच नाही कधी. आता मी काय इमॅजिन केलेलं, लस्सी येणार, मस्त प्लास्टिकचा ग्लास खोलणार, मस्त पहिले साय खाणार, मलाई खाणार आणि मग लस्सी पिणार. ग्लास बघा, असं वाटन मी दूध पिते त्या ग्लासमध्ये. आता मला असं वाटेल. अरे पिऊन तर बघ, टेस्ट किती भारी आहे. टेस्ट बघ जरा. टेस्ट मी ऑलरेडी पुढं पुढं टेस्ट केली, उष्टी केली मी नाही खात. मग अरे ते ठीक आहे, टेस्ट करून बघू आपण. टेस्ट. साखर टाकली याच्यात तुम्ही? साखर कशी विचित्र आहे ते. प्लास्टिकच्या ग्लासाशिवाय मजा नाही. तुझा मेंदू नक्कीच इथं गुडघ्यात नाही, खरंच नाहीये, कारण की टेस्टच लागत नाही तशी. सिरियसली नाही, ती लस्सी लागतच नाही मला. मी दूध पिते असं वाटतंय. हा बरोबर. त्या ग्लासामध्ये प्रॉपर खाता येतं, या ग्लासामध्ये मला खाता येत नाहीये. काय बोलते? पण तुम्ही असं का केलं? ते एकच दुकान होतं का तुम्हाला? हा, पण का पण मग तुम्ही असं का करता? एवढा आळसपणा का करता? दुकान दुसरं नव्हतं का तुम्हाला? का करता तुम्ही असं? दुसऱ्या दुकानातून आणायची ना प्लास्टिकच्या ग्लासातले. आता ही आवडत नाही मला, मी काय करू आता? अजिबात आवडत नाही मला, अजिबात आवडत नाही मला. तुला प्लास्टिकच झालं. बघा, एक घास पण नाही गेलाय त्याच्यातला. अरे हा, काय एक ग्लास घास पण नाही गेला. नाही खाल्ला मी. ठीक आहे, खाऊन घे मग आता. चल. नाही, मला पटलीच नाही ती. मी तोंडाला पण लावणार नाही. तोंडाला लावू नको, खाऊन घे. नाही, मला खायची नाही, मला आवडली नाही ती. मला दुसरी घेऊन या, दुसरी घेऊन या. हा आणतो, खा आता. हे खा, संध्याकाळी तुला घेऊन येतो. केसरवाली आणतो, केसरवाली. का आवडत नाही, आता काय खावत लागणार आहे. अरे चमच्याने खाण्यापेक्षा असं ग्लासाने पिणं डायरेक्ट. हे असं हा, होतं का ते- लस्सीचा मजा? मग ते दूध पिल्यावानेच झालं. खेळत बसायचं लहान पोरांवानी. वरडायचं नाही, पिणार नाही मी. लहान पोरांवानी ओरडत आहे, खेळत बसतो. लाईट कशात चालू ठेवली बिना कामाची? बिना कामाचं लाईट. लग्न आहे माझं, लाईट बिल लग्न आहे माझं, हे पण बंद करू का? लग्न आहे माझं, हा? लग्न आहे माझं, लग्न आहे माझं, लग्न. चल,
उद्या किती 24 तारीख आहे ना? हम्म. उद्या मीटिंग आहे कंपनीची. जाओ तुम्ही मीटिंगलाच जा. अरे आता आहे तर काय करू? हम्म. आज जावं लागेल, संध्याकाळी जायचं ते. 7:30-7:30ला जायचं. 7:30-7ला हा. कसली मीटिंग? हा काय बोलली? काय मीटिंग कसली? वायरिंगची हे नाही हेच आहे ट्रुपोलो. स्वतःलाच माहित नाही मीटिंग कसली आहे, नक्की मीटिंगलाच चालले का? हो रे बाबा, ह काढा बायको लेड्यात. ट्रुपोलो म्हणून पाईप आहे साधी ना. भोळी बायको भेटली, काढा येड्यात चांगलं. अरे बाबा हे बघ, त्याचा आजच फोन आलता आता माणसाचा. हे बघ दाखव. मग बसून दाखवायची काय गरज आहे? उभं राहून बी दाखवू शकत होते. प्रत्येक गोष्टीला बसायला पाहिजे का? चालेल ना कामाला निघायचं हे मग. बघ, हे बघ इथं बघ, कुठं गेलं? अरे कुठे गेलं तर माणसाने पाहिजे. नाही आता भेटणार नाही ना. हे बघ, हम्म. हे बघ. दिसला का हम्म. की फोन केलता की उद्या या म्हणून. हम्म? हम्म? उद्या मीटिंग आहे म्हणून या असं. काय गेलं नाकात? काय गेलं? काय नाही गेलं. हं? काय गेलं? मला लागते हा चिमटी, मी पहिलंच सांगते. तू एवढं हे केलं, मी काय बोललो का? मी काय नाही केलं, मी फक्त असा फटका ठेवला फक्त मी पण असं. असं केलं. बाय मार खाशान मग. मग मी बघा मग चिमटी कशी घेईन मग तुम्हाला. सॉरी बोल, चल आवा. बघा गाईस, बघा माझा हसबंड कसा मला मारतो, चिमट्या घेऊन घेऊन मारतो माझा नवरा मला.